बऱ्याचदा असं असतं की डॉक्टरांकडून खूप अपेक्षा असतात की डॉक्टरांनी आपल्याला आरोग्य द्यावं, म्हणजे औषधं द्यावीत आणि आरोग्य मिळवावं. पण तसं कधीच नसतं. उलट औषधमुक्त जीवन हे खरं आरोग्याचं लक्षण आहे. आणि आपल्या चॅनलमधून म्हणा, अशा चर्चांमधून म्हणा, हे पोहोचवण्याचा उद्देश आहे की औषधमुक्त दीर्घ जीवन जे आहे, म्हणजे आजार नको, औषध नको आणि फिटनेस हवा, हे जर अंतिम गोल असेल तर त्या दृष्टीने काय टप्पे असले पाहिजेत आयुष्यातले, त्याच्यावर आपण चर्चा करत असतो. आणि 40 हा मला वाटतं त्या टप्प्यातला एक महत्वाचा काळ आहे की या वयात निर्णय घेतला की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे आणि पुढे काय गोल आहे आपलं, तर तो टप्पा आपण गाठू शकतो निरोगी दीर्घायुष्याचा. आजकाल मला असं वाटतं आता खूप औषधं अवेलेबल आहेत, तपासण्या आहेत, चाचण्या आहेत. त्याच्यामुळे दीर्घायुष्य हे काही स्वप्न राहिलेलं नाही. आता लाईफ स्पॅन वाढलेला आहे, पण क्वालिटी ऑफ लाईफ आपण जी म्हणतो ती मेंटेन करण्यासाठी निर्णय घेण्याचं योग्य काळ म्हणजे 40 अगदी असं मला वाटतं. तर वैद्यकीय तपासण्यांच्या बाबतीत विचारायचंय की 40 नंतर काही रुटीन तपासण्या करायला हव्यात का? बरेच जण म्हणतात की दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी, अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं काही तपासण्या करून घ्याव्यात. तर तशा कराव्या का आणि काय कराव्यात? आता याच्यात खरं म्हणजे दोन गोष्टी आहेत. आमच्याकडे आयुर्वेदात असं म्हटलेलं आहे की अनुयायात प्रतिपदम सर्व धर्मेषु मध्यमा, म्हणजे तुम्ही नेहमी मॉडरेट असायला पाहिजे, एक्स्ट्रीम नको, एक तर एकदम तिकडे नाही तर एकदम इकडे, असं कुठल्याच बाबतीत असता कामा नये, असं आपल्याकडे स्पष्टपणे दिलेलं आहे. तपासण्यांच्या बाबतीत असंच आहे की काही वेळेला असं असतं की ज्या ज्या जगात जेवढ्या तपासण्या आहेत त्या सगळ्या आम्ही पॅकेजमध्ये तुम्हाला यच्च यावत सगळ्या करून देतो आणि आम्ही त्या सगळ्या दरवर्षी करू. इतका अतिरेक पण नकोय आणि मग काय होत नाही ना मला, मग कशाला तपासण्या, कशाला त्यात पैसे घालवा, असं पण त्याच्यात नको. तर काही ठराविक ज्या वयानुसार असणाऱ्या तपासण्या आहेत त्या जरूर कराव्यात दरवर्षी. वाढदिवशी कराव्यात का अॅनिव्हर्सरीच्या दिवशी याच्याबद्दल मतमतांतर असू शकतात. समजा चुकून त्याच दिवशी तुम्ही तपासणी केली आणि साखर जास्त आली चुकून, तर तुमचा वाढदिवस सगळा उगाच दुःखात जाऊ शकतो. त्यापेक्षा मग एक कुठला तरी अमुक महिन्याची 1 तारीख किंवा असं काहीतरी तुम्ही ठरवा, वाढदिवसाला करायचं तरी सुद्धा हरकत काहीच नाही. तर त्याच्यासाठी ज्या आवश्यक तपासण्या करणं आहे त्या म्हणजे एक रक्ताची जी कॉमन तपासणी असते की हिमोग्लोबिन किती आहे, पांढऱ्या पेशी किती आहेत, प्लेटलेट वगैरे सगळ्या नॉर्मल आहेत ना, ही एक पहिली तपासणी झाली. त्याच्यानंतर डायबिटीज हा जो दुसरा आजार आहे त्याची लक्षणं नसतात काही. मी कुणाला आपण विचारलं की तुम्ही शुगर चेक केली का कधी, आमच्या क्लिनिकमध्ये असं बऱ्याचदा होतं, शुगर चेक केली नाही, नाही मला नाही डायबिटीस. म्हटलं म्हणजे आम्ही म्हणतो मग तुम्हाला डायबिटीस आहे का नाही, आम्ही विचारत नाही, शुगर तुम्ही चेक केली का, तर त्यांनी नसते केलेली. तर शुगर नाही चेक केली तर तुम्हाला माहिती कसं डायबिटीस नाही, कारण लक्षणं डायबिटीसला काही नसतात. तर ती शुगर एक फास्टिंग आणि पीपी या दोन्ही उपाशी पोटी सकाळी, आदल्या दिवशीचं जेवण 12 तास आधी झालेलं असलं पाहिजे आणि सकाळी उपाशी पोटी एकदा रक्त द्यायचं आणि जेवल्यानंतर पुन्हा 2 तासांनी रक्त द्यायचं, ही एक तपासणी करणं आवश्यक आहे. त्याच्या जोडीला HbA1c नावाची जी तपासणी असते त्याच्यात गेल्या 3 महिन्यात तुमची शुगर कशी होती त्याचं एक ॲव्हरेज तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये कळतं, तर ती एक तपासणी करणं आवश्यक असतं. आणि चौथं म्हणजे लिपिड प्रोफाईल, म्हणजे कोलेस्ट्रॉलची तुमच्यामध्ये लेवल बरोबर आहे का नाही. पुन्हा त्याचंही तसंच आहे की तुम्हाला त्याचा काही त्रास नसतो, तपासल्यानंतरच कळतं, तपासल्यावर जास्त असेल तर ट्रीटमेंट घेणं आणि दवाखान्यात जाऊन आपलं ब्लड प्रेशर चेक करून घेणं. एवढ्या जरी तुम्ही तपासण्या केल्या तरी पुरेशा आहेत. एखाद्या लटला अरे अजून काहीतरी थोडं सांगा की, तर असं असेल तर मग त्यात एक सिरम क्रिएटिनिन नावाची एक तपासणी असते, ती काही इतकी हे नाहीये महत्वाची, पण अगदी हवीच असेल तर ती एक करू शकता. आणि मग थायरॉइडची जी असते, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन TSH, अल्ट्रा TSH आपण म्हणतो, पण त्या अजिबातच मी तर रिकमेंड करत नाही. पण अगदीच तुम्हाला हे फारच कमी वाटत असेल, म्हणजे कमी तपासण्या केल्या म्हणजे मग मी कमी हेल्थ कॉशियस आहे असं काही आपल्या डोक्यात असेल तर मग या 1-2 ॲडिशनल केल्या तर चालेल. स्त्रियांच्या बाबतीत विशेषतः 40 नंतर दोन्ही ब्रेस्टची तपासणी सोनोमॅमोग्राफी वर्षातनं एकदा करावी आणि 45 नंतर 1 वर्षाआड 2 वर्षाआड एक्सरे मॅमोग्राफी अशी तपासणी करावी. त्या एक्सरे मॅमोग्राफीबद्दलही बऱ्याचशा हो आणि नाही अशा प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत. तर त्याला सगळ्यात चांगलं उत्तर म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. 40 नंतर दर महिन्यातनं एकदा साधारण पाळी झाल्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी स्वतः हाताने ब्रेस्ट एक्झामिनेशन आरशासमोर उभं राहून बघणं सुद्धा म्हणजे इन्स्पेक्शन आणि पाल्पेशन, आपल्या हाताने कुठे
काही अनयुज्युअल काही वाटतंय का, गाठी काही वाटतायत का, किंवा निपलमध्ये काही अचानक काही बदल झालाय का, स्तनांच्या आकारात काही अचानक बदल झालाय का, एवढं जरी तुम्ही नीट बघत राहिला दर महिन्याला तरी सुद्धा ते पुरेसं असतं. आणि सोनोमॅमोग्राफी करायला काही हरकत नाही, ती हार्मलेस असते, पण ती सगळ्या प्रकारच्या आजारांचं निदान तुम्हाला देऊ शकेलच असं काही नाही. तर एक्सरे मॅमोग्राफी पण कधी कधी करायला लागते. तर मध्यम मार्ग मी असं म्हणेन की तुम्हाला असं काही शंकास्पद वाटलं तर डॉक्टरांना भेटा, त्यांच्या सल्ल्याने एक्सरे मॅमोग्राफी करून घ्या. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन तर काही करायला हरकत नाहीच आहे, करायलाच पाहिजे रादर. आणि सोनोमॅमोग्राफी तुम्ही वर्षातनं एकदा करू शकता.